श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 2.1 पाहणार आहोत, मॅथ्स 1चा. ओके, आता क्वेश्चन नंबर 1 बघा. क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर्स इंटू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. म्हणजे इथं खाली काय आपल्याला काय रॅशनल नंबर्स दिले आहेत आणि आपल्याला ते काय टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग आहे ते ओळखायचं आहे, क्लासिफाय करायचं आहे. ओके, फर्स्ट तुम्हाला टर्मिनेटिंग म्हणजे काय ते माहीत पाहिजे. आता टर्मिनेटिंग म्हणजे काय तर खालचा डिनॉमिनेटर आहे तो 2 किंवा 5 किंवा त्यानं काय डिवाइड होणारा पाहिजे, त्यालाच म्हणायचं काय टर्मिनेटिंग. ओके, आता फर्स्ट त्यामधील घेऊया आपण 13/5. ह्याचं बघा तुम्ही इथं बघितलं तर 5 आहे, राईट. त्यामुळं हे तर काय टर्मिनेटिंग होते, हे टर्मिनेटिंग टाईप होत्या. ओके, त्याचं बघा आता आपण कसं लिहायचं. हिअर द प्राईम फॅक्टर म्हणजे हा डिनॉमिनेटरचा प्राईम फॅक्टर ऑफ डिनॉमिनेटर इज 5. देअरफॉर काय आहे हे, इट इज टर्मिनेटिंग. ओके, आता सेकंड बघा 2/11. आता यातील तुम्ही बघितलं डिनॉमिनेटर किती आहे, 11 आहे. म्हणजे काय हा 2 किंवा 5 डिवाइड होणारा नाही किंवा तो नंबर नाही, त्यामुळे हे नॉन टर्मिनेटिंग येते. हिअर द प्राईम फॅक्टर ऑफ डिनॉमिनेटर is not 2 or 5. Okay, therefore it is non-terminating. ओके, आता आपण थर्ड बघूया. थर्ड काय आहे 29/16. ओके, आता तुम्ही इथं बघितलं तर डिनॉमिनेटरला काय आहे 16 आहे. हे काय 2 डिवाइड होऊ शकतं या, म्हणजे याचा प्राईम फॅक्टर काय 2 येऊ शकतो, त्यामुळे हे काय येतं आहे तर टर्मिनेटिंग येते. ओके, हिअर द प्राईम फॅक्टर ऑफ डिनॉमिनेटर इज 2. म्हणून काय होतं आहे, इट इज टर्मिनेटिंग. ओके, आता नेक्स्ट बघा 4 नंबर काय आहे 17/125. ओके, इथं तुम्ही बघितलं तर 125 आहे. हे काय 5 डिवाइड होतं, म्हणजे याचा प्राईम फॅक्टर 5 येतं, त्यामुळे हे पण काय आहे टर्मिनेटिंग आहे. हिअर द प्राईम फॅक्टर ऑफ डिनॉमिनेटर इज काय 5. ओके, देअरफॉर इट इज टर्मिनेटिंग. ओके, आता 5th नंबर बघा काय आहे तो 11/6. ओके, आता तुम्ही इथंही बघितलं 11/6 म्हणजे काय प्राईम फॅक्टर 2 येतोय, 2 हे डिवाइड होतं डिनॉमिनेटर आहेत, त्यामुळे हे पण काय येते टर्मिनेटिंग येते. ओके, हिअर द प्राईम फॅक्टर ऑफ डिनॉमिनेटर इज 2. म्हणून काय होतं इट इज टर्मिनेटिंग. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2 बघा.
राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. खाली काय रॅशनल नंबर्स दिलेले आहेत ते काय आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. म्हणजे 127/200. आता आपल्याला हे काय डिवाइड करावं लागणार आहे. ओके, म्हणजेच 127/200. आता तुम्ही बघितलं तर डिव्हिजरपेक्षा काही ही संख्या छोटी आहे, त्यामुळे काय येणार आहे 0 पॉईंट. ओके, आता आपल्याला 99 भाग घालवायचा आहे, पण 99चा टेबल नक्कीच येत नसतो. ही संख्या खूप मोठी आहे. त्यासाठी काय 99 2 99 3 सरळ सरळ असं काय मल्टिप्लिकेशन करायचं ह्या पद्धतीने. आणि आपल्याला किमान 5पर्यंतचे टेबल्स तर लिहून घ्यायचे. पुढं जर लागतील तर तुम्ही लिहू शकता. ओके, त्या पद्धतीनं मी आता मल्टिप्लिकेशन करून बघा. आता टेबल येतोय 198 297 99 3 297 99 4 396 आणि 99 5 495. मी इथंपर्यंत टेबल्स केलेले आहेत याचे. आता आपण हे काय डिव्हिजन करूया. आता हे बघितलं तर तुम्ही कितीनं भाग जातोय तर 2नं भाग जातोय. राईट, 2 198. ओके, मायनस केलं, 10मधून 8 गेलं, 2 राहिलेलं आहे. नंतर 14मधून 9 गेलं, किती राहतं आहे बघा 5 राहतं आहे 0. ओके, आणि आता इथे एक 0 वाढून घ्यायचं आहे. आता 520 आलेलं आहे. राईट, म्हणजे कितीनं भाग जातोय बघा 5नं जातोय. राईट, आता आपण 6नं पुढं केलं तर ती संख्या नक्कीच मोठी येणार आहे, त्यामुळे किती 5नं भाग जातो इथं 495. मायनस करायचं आहे, 10मधून 5 गेले 5, नंतर काय 11मधून 9 गेले 2, नंतर 0. आता तुम्ही इथं संख्या बघितलं तर 25 आलेली आहे आणि इथंही ही संख्या कोणती 25 आहे. म्हणजे जर वापस रिपीट म्हणजे आपण जरी पुढं जरी हे करत गेलो तरी काय आपल्या पुढं 25 असंच ॲन्सर येणार आहे. राईट, म्हणजेच ही प्रोसेस सेम अशीच प्रोसेस पुढं राहणार आहे खाली. त्यामुळं आपलं काय आता ॲन्सर इथं स्टॉप झालेलं आहे. म्हणजे काय येते बघा 25/99 इज इक्वल टू 0.25. म्हणजेच 25चं काय हे रिपिटेशन असं होतं. म्हणजेच आपण लिहायचं कसं असतं लिहिताना 0.25 आणि त्याच्यावरती एक बार द्यायचा असतो, एक लाईन द्यायची असते. राईट, आता थर्ड नंबर बघा 23/7. ओके, ह्याचंही आपण डिव्हिजन करून घेऊया. आता 7 3 21. ओके, मायनस केलं 2 राहिलं. 7 2 0 घेतलेला आहे, त्यामुळं आपण काय पॉईंट घ्यायचा आहे इथं. ओके, नंतर 7 2 14. ओके, मायनस केलं, कितीचा भाग जातो आहे बघा, किती राहिलं 6 राहिलं. ओके, 0 घेतलेला आहे. नंतर 7 8 56. ओके, मायनस केलं, किती 4 राहते. नंतर भाग जातो आहे कितीचा 7 5. राईट, 35. 7 5 35. मायनस केलं, किती राहिलं 5 राहिलं. ओके, 0 घ्यायचं आहे पुढं. आता बघा किती 7 7 49. ओके, 7 7 49. मायनस केलं 1 राहिलं. राईट, 0 घ्यायचं आहे. नंतर 7 1 7. ओके, मायनस केलं बघा किती 3 राहिलेलं आहे. अजूनही कोणताही नंबर काही रिपीट झालेला नाही आहे, त्यामुळं आपल्याला अजूनही पुढं करावं लागणार आहे. आता बघा किती होतं आहे 7 4. राईट, 7 4 28. मायनस केलं किती राहिलं 2 राहिलेलं आहे. आता तुम्ही बघितलं तर इथं 2 हा नंबर आलेला आहे. राईट, म्हणजे आता आपण इथं 0 घेतलं तर हा नंबर इथं आलेला आहे. त्यामुळं कुठून रिपिटेशन होतं आहे तर 2 पासून 7 2 आपण इथं घेतलं होतं. राईट, म्हणजे ह्या नंबरपासून हे काय रिपिटेशन वापस हेच होणार आहे. त्यामुळं आपलं काय ॲन्सर आपल्याला भेटलेलं आहे. याचा ॲन्सर बघा किती येते 23/7
इज इक्वल टू 3.285,714 आणि हे नंबर्स काय रिपीट होतात त्यामुळे ह्याच्यावरती काय बार लिहायचं आहे. ओके. नेक्स्ट नंबर बघा 4/5. ओके. आता तुम्ही बघितलं तर ही संख्या काय छोटी आलेली आहे त्यामुळे 0 पॉईंट घ्यायचा आहे आणि इथं 0 वाढवायचा आहे. ओके. आणि कितीनं भाग जातोय तर 5 8 40 डायरेक्ट आपला भाग गेलेला आहे. राईट. म्हणजेच 40 म्हणजे काय होत आहे 0 0 झालं. आपला आता ॲन्सर आपल्याला काही इथंच भेटलेलं आहे. म्हणजे काय 4/5 इज इक्वल टू 0.8. ओके. आता नेक्स्ट बघा नंबर 17/8. ओके. याचा तर आपण डिव्हिजन करूया. 8 2 16. राईट. 8 2 काय होत आहे 16. राहिले किती मायनस केलं 1 राहिलं 0 वाढवून घ्यायचं आहे पॉईंट द्यायचा आहे. 8 1 8 मायनस 10मधून 8 गेले 2 राहिलेलं आहे 0. किती होतं आहे 8 2 16. ओके. आता 20मधून 16 गेलं किती राहतं आहे बघा 4 राहतं आहे. आणि आता भाग कितीचा जातो आहे तर 8 5 डायरेक्ट भाग जातो आहे. आता 8 5 40 मायनस केलं 0 0 म्हणजे आपला ॲन्सर काय आलेला आहे 17/8 इज इक्वल टू 2.125. ओके. आणि चॅनेलला नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.